नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स युट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहे का उद्याकडे इंग्रजी विषयाचा 8वीचा पेपर कसा असणार आहे, म्हणजे पॅडचा पेपर कसा असणार आहे त्याच्या संदर्भात पूर्ण आपण काय करणार आहे, एक उत्तरपत्रिका काढून घेतलेली बघा विद्यार्थी मित्रांनो। सगळे आयएमपी प्रश्न टाकलेले आणि अशाच प्रकारचे 100% प्रश्न तुम्हाला असणार मित्रांनो। यातील बरेचसे प्रश्न तुम्हाला असणार आहे किंवा सगळे येऊ शकतात, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला पटापट लाईक करा आणि हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। चला मित्रांनो, डायरेक्टली आता मी काय करतोय, व्हिडिओला सुरुवात करतोय। सगळ्यात पहिले काय असणार तुम्हाला लक्षात घ्या का तुम्हाला वर्ड चेन असणार आहे का एखाद्या शब्दापासून शेवटचा अक्षर जो येईल त्याच्यापासून तुम्हाला काय करायचे, एक शब्द तयार करायचा। तर आता बघा तुम्हाला शब्द दिलाय, पहिला क्लाउड दिलाय, तर क्लाउडचा लास्टचा नंबर जो आपला शब्द आहे अक्षर आपण म्हणतो तो काय डी आहे, डी वरून तयार करा। डी चा होतो डॉग, डॉगचा लास्ट आला जी, जी चा येतो गोट, नंतर गोटच्या लास्ट आला टी, टी पासून टायगर आणि आर आला, आर फॉर द रॅट, याला म्हणतात वर्ड चेन। लक्षात घ्या, अशाच प्रकारची वर्ड चेन येणार आहे मित्रांनो, किंवा हीच येऊ शकते। लक्षात घ्या मित्रांनो, पूर्ण तुम्हाला उद्याकडे मार्क भेटणार आहे। पुढे बघा आपल्याला दिले काय, रिलेटेड वर्ड शोधायचे, म्युझिकच्या रिलेटेड वर्ड कोणते, म्युझिकचा काय असतं रिलेटेड आपल्याला माहिती आहे, सॉन्ग येतो, त्याच्यानंतर मेलोडी येते किंवा स्मूथ येतो किंवा इन्स्ट्रुमेंट येतात किंवा रिदम येतो, हे त्याचे रिलेटेड आहे आणि हे स्पेलिंग मिस्टेक होता कामा नाही। पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, सॉल्व द पझल, पझल सॉल्व करायचे। बघा आपण जर आडवा बघितलं तर आपल्याला काय होऊ शकतो, स्टोरी, उभं जर बघितलं तर काय येईल, ओनर, आणि इकडे जर आडवा बघितलं तर काय तो वन येतो। फक्त स्पेलिंग मिस्टेक करू नका मित्रांनो, पूर्ण मार्क तुम्हाला हातातले येतील, सगळ्यांना मार्क भेटले पाहिजे बघा मित्रांनो। पुढे बघा कंप्लीट द वर्ड, हे तुम्हाला वर्ड चेंज करायचे, म्हणजे फिल इन द ब्लँक आपण म्हणतो, एखाद्या प्रकारचे एखादा तुम्हाला अक्षर मिसिंग दिला असेल, अल्फाबेट मिसिंग असेल, तो कम्प्लीट करायचे। मग आता तुम्हाला दिलाय बघा लीड दिलाय, हा दिलाय लीड, आता इथं ए नव्हता डायरेक्टली एड घेतलाय। पुढे बघा इथं एन नव्हतं तर एन टाकलं काय होतो, एनहॅन्स होतो। पुढे बघा लॉन्च, इथं ए नव्हतं तर काय होतो लॉन्च, आणि सीझनचा काय होतो सीझन, बरोबर आहे, इथं ए नव्हता तर मित्रांनो फक्त तुम्हाला काय करायचे, ज्या गाळल्या जागा त्या भराच्यात, पूर्ण मार्क हातातले भेटणार आहे। पुढे बघा फ्रेम द कंपाऊंड वर्ड, कंपाऊंड वर्ड तयार करायचे, म्हणजे काय तुम्हाला दिलाय क्लास प्लस मेट दिला, त्याच्यावरून शब्द कोणता तयार होतो, क्लासमेट, बरोबर आहे। आता तुम्हाला दिलाय फ्रेंड, तर फ्रेंड पासून शब्द तयार होतो फ्रेंडशिप, डायनिंग पासून डायनिंग रूम, एव्हरी पासून एव्हरीवन किंवा एव्हरी डे, आणि लाईफ पासून काय होतं लाईफ बोर्ड, बरोबर आहे। हे शब्द तुम्हाला तयार करायचे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, नीट समजून घ्या मित्रांनो। पुढे बघा प्रिफिक्स आणि सफिक्स तुम्हाला जॉईन करायचे, तुम्हाला दिले काय कम्फर्ट, मग हा येणार काय कम्फर्टेबल, आणि पॉसिबलचा काय येणार इम्पॉसिबल। फक्त स्टार्टिंगला किंवा एंडिंगला तुम्हाला शब्द लावायचे आणि एक मिनिंगफुल अर्थपूर्ण तुम्हाला काय करायचे, एक वर्ड म्हणजे शब्द तयार करायचे। पुढे बघा स्टेट, ट्रू ऑर फॉल्स, काय ट्रू ऑर फॉल्स, द जर्नी वॉज व्हेरी अनकम्फर्टेबल। जर पॅसेज तुम्ही वाचाला, पॅसेज नीट वाचायचा, पॅसेज मध्ये अजिबात मिस्टेक करायची नाही, पॅसेज नीट वाचून घ्या, त्याची उत्तर तुम्हाला त्याच्यामध्येच भेटणार आहे। तर याचं उत्तर काय असणार आहे फॉल्स, आणि दुसऱ्याचं काय असणार आहे ट्रू असणार। बघा मित्रांनो काय असणार आहे, दुसऱ्याचं ट्रू असणार आहे। पुढे बघा कम्प्लीट द फॉलोइंग वेब बेस्ड एक्सट्रॅक्ट, बघा मग काय आता याची हे अगोदर बघून घेऊया आपण। बघा इकडे ते फॅसिलिटीज वेअर अवेलेबल ऑन द शिप, बरोबर आहे। मग फॅसिलिटी कोणकोणत्या असतात शिप मध्ये, तर डायनिंग रूम असतात, शॉप असतात, लार्ज हॉटेल्स असतात, बरोबर आहे। अशा प्रकारचे उत्तर तुम्हाला येतात। खेळायला गेम्स वगैरे असतात, गेम्स रूम वगैरे असतात, कॅसिनो म्हणतो, त्या प्रकारचे सगळे असतात काय रूम तिथे अवेलेबल असतात, किंवा आपण म्हणतो फॅसिलिटी स्विमिंग पूल वगैरे असतात, त्या तिथं तुम्हाला लिहायचे। पुढे बघा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, का विचारला गेला तुम्हाला काय, तर ते म्हणजे काय, तर राईट द ऑपोजिट वर्ड, ऑपोजिट वर्ड लिहायचे तुम्हाला। तर काय ऑपोजिट वर्ड, आउटसाइडचा इनसाइड, सिंकेबलचा काय अनसिंकेबल, मोरचा काय लेस, आणि डेचा काय नाईट। फक्त स्पेलिंग पार्ट करून जा, बाकी काय नाही। पुढे बघा पुढे विचारले तुम्हाला का डू यू लाईक ट्रॅव्हलिंग, हे जर प्रश्न आले तर लक्षात घ्या फक्त येस आणि नो करायचं। येस आय लाईक ट्रॅव्हलिंग, काय आय लाईक ट्रॅव्हलिंग, येस येतं बघा आय लाईक ट्रॅव्हलिंग, बिकॉज ऑफ इट गिव्ह मी हॅपीनेस, किंवा मला आनंद भेटलो, आय लाईक टू विजिट न्यू प्लेसेस व्हेरी मच अँड गिव्ह मी हॅपीनेस वगैरे, अशा प्रकारचं कारण याचं मला हिंडायला फिरायला मोकार आवडतं। बघा तर विद्यार्थी मित्रांनो हे याचं काय असणार आहे फायनली उत्तर असणार आहे। फक्त लक्षात घ्या मित्रांनो, जे देतोय ते आयएमपी आहे आणि ते फक्त पाठांतर नीट करून जा, तुमचा 100% पेपर हा व्यवस्थित जाणार आहे। पुढे बघा मित्रांनो काय विचारले, तर एक कविता दिलेली आहे, कविता दिलेली आहे, आणि कवितेवरून काय करायचे मित्रांनो, का दिलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायची। आता याच्यामध्ये विचारलं तुम्हाला कम्प्लीट द फॉलोइंग वेब, आता या वेब मध्ये विचारलंय ऑब्जेक्ट दॅट कॅन इंजर अवर बॉडी, आपली बॉडी कोण कोण आपल्याला इंजर करतं, म्हणजे दुखापत करते, तर आपल्याला ब्रिक्स पासून होतं, स्टोन पासून, दगड हाणले बिनले दगड लागला, त्याच्यानंतर स्टिक असेल मारल्यानंतर, बॅट असेल, या सगळ्यापासून काय होतं आपल्याला, तर
जखम होते किंवा इंजरी होते, अजून काय असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. पुढे विचारले कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. काय विचारले? टायटल ऑफ द पोएम. जी पोएम दिले त्याचं टायटल. आता आपण घेतली एक पोएम ट्रूथ घेतली, कदाचित ही येऊ पण शकते बघा. ट्रूथ घेतले, मग टायटल त्याचं ट्रूथ. नेम ऑफ द पोएट, याचं पोएटचं नाम काय? बॅरी वेड. त्याच्यानंतर सेंट्रल आयडियाज ऑफ द पोएम काय? तर वी हॅव टू ऑलवेज थिंक बिफोर स्पीक्स बिकॉज वर्ड कॅन हर्ट अस. हे त्याचं काय असणार आहे? योग्य उत्तर असणार. फक्त तुम्हाला काय करायचंय? नीट कवितेचं पॅसेज बघून घ्यायचंय. त्याचं पोएटचं नाव लास्टला असतं, त्याच्यानंतर पोएमचं नाम हे वरती टॉपला असतं, तिथं लिहायचं. कवितेतून काय भेटतोय तुम्हाला अर्थ तो तिथं खाली मित्रांनो लिहायचे बस. बाकी याच्यामध्ये अजिबात काही करायची गरज नाही. पुढे बघा एक पॅसेज दिलाय तुम्हाला. या पॅसेज वरून तुम्हाला विचारलंय का एक इंटरव्ह्यू टाईप क्वेश्चन तयार करायचे. काय करायचे मित्रांनो? इंटरव्ह्यू टाईप क्वेश्चन तयार करायचे. मग एखाद्याचा इंटरव्ह्यू घेतो आपण, काय म्हणतो? हॅलो, गुड मॉर्निंग सर, हॅलो, नाईस टू मीट यू, थँक्यू फॉर द गिव्ह मी युअर व्हॅल्युएबल टाइम फॉर दिस इंटरव्ह्यू. अशा प्रकारे आणि 7-8 प्रश्न तयार करायचे. आता बघा, समजा आपण तयार केले, हु इज युअर बेस्ट फ्रेंड, व्हाय, विच थिंग डू यू लाईक मोस्ट, व्हॉट इज युअर ओपिनियन्स अबाउट हिम, देन डू यू लाईक टू शेअर युअर सिक्रेट, डिड यू फाईट विथ द युअर फ्रेंड. अशा प्रकारचे तुम्ही प्रश्न तयार करायचे बघा. हे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि घेऊन शेअर करा तुम्ही किंवा पाठांतर करून जा, काही अडचण नाही बघा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा आता प्रश्न बघायचे आपल्याला का काय आपल्याला विचारलं जाणार बघा. पुढे आता पॅसेज दिला होता, पॅसेज म्हणून आपल्याला ट्री डायग्राम दिली होती, वेब डायग्राम म्हणतो आपण, ती कम्प्लीट करायची होती बघा. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट दिला होता इंडिया आणि वेस्टर्न कंट्रीमध्ये. आता इंडियामध्ये काय काय असतं? आपण बघतो शनाई असते, ड्रम असतो, तबला असतो, सितार असतं, फ्लट असतो. त्याच्यानंतर वेस्टर्न कंट्रीमध्ये काय? ड्रम, व्हायोलिन, पियानो वगैरे, गिटार वगैरे हे सगळे येतात. हे फक्त तुम्हाला काय करायचे? पॅसेज नीट वाचायचे, पॅसेज मध्ये त्याची उत्तर तुम्हाला मित्रांनो भेटून जाणार आहे. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, काय करायचे तुम्हाला आता? तर पुढचा प्रश्न असा आहे बघा मित्रांनो, तुम्हाला फक्त काय करायचं का? दिलेला ज्या सेंटेन्स असणार आहेत, दिलेला पॅसेज वाचायचा, त्याच्यामधून सेंटेन्स वाचायचा आणि त्याची काय करायची? रिअरेंजमेंट करून घ्यायची बघा. समजा एक पॅसेज घेतला, त्याच्यामध्ये बघा लोकेस्ट स्टॉप ऍप टाइप, तर इट प्रोमोटेड गिव्ह, लुक फॉर द डाउनवर्ड, सर्च फॉर द ऍप अँड टॅप फॉर द बटन, ऍक्सेस युअर ऍप. अशा प्रकारचं तुम्हाला काय करायचं? फक्त क्रमांक द्यायचे, 1 2 3 4 असं काय करायचं? याचा फक्त क्रमांक द्यायचे. मग कोणत्या क्रमांकाला कोणतं येते ते तुम्ही जर वाचलं पॅसेज मध्ये, तर शेवटचं बघा पहिलं येते, 4 नंबरचं 2 नंबरला येते. अशा प्रकारचं तुम्हाला फक्त काय करायचंय? रिअरेंज करायचे. बाकी याच्यामध्ये काही करायची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जर बघितला मोस्ट बघितला प्रॉपर नाउन टाकायचे बघा. एक पॅसेज असेल तुम्हाला, याच्यामध्ये काय करायचे? प्रॉपर नाउन टाकून घ्यायचे बघा. बाकी काही नाही करायचं, प्रॉपर नाव टाकून घ्या. तुम्हाला आरामात सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तिथं भेटून जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे आयएमपी प्रश्न आपण काढलेले, जेणेकरून तुम्हाला उद्याचा पेपर हा चांगला जावा म्हणून. आता शेवटचा प्रश्न बघूया. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पटापट आणि चॅनलला 100% कंपल्सरी सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या बघा. पुढे दिलाय राईट द गिवन वर्ड्स युअर मीडियम इन्स्ट्रक्शन. म्हणजे काय करा? तुम्हाला याचा ट्रान्सलेट करायचा. टॉर्टाइज म्हणजे काय? कासव. फॉक्स म्हणजे काय? कोला. चिकन म्हणजे काय? कोंबडा. डक म्हणजे काय? बदक. हे आपल्या सगळ्यांना माहिती. याचं फक्त काय करायचा? स्पेलिंग, काना, मात्रा, वेलांटी मिस्टेक करायची नाही, आरामात फक्त लिहून टाकायचं, उत्तर भेटेल. पुढे बघा नॉलेज इज पॉवर, हे पण ट्रान्सलेट करायचे. मग नॉलेज इज पॉवर म्हणजे काय? ज्ञान शक्ती. माइट इज राईट म्हणजे काय? बळी तो कानपिळी. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, काय? सरावाने माणूस परिपूर्ण होतो. व्हाय डू यू आस्क क्वेश्चन, आपण प्रश्न का विचारतो? आणि मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, काय? मुंबई ही महाराष्ट्राची काय? राजधानी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पूर्ण आन्सर शीट आपण बघितलेली आहे का? म्हणजेच का जे आयएमपी प्रश्न आपण काढलेले ते उद्याच्या परीक्षेला 100% 99% येऊ शकतात. काही प्रश्न नाही येणार किंवा काही प्रश्न येणार, पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क नक्कीच मिळणार असं आपलं तुम्हाला प्रॉमिस करतो. तर विद्यार्थी मित्रांनो एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा आवडला एकदा मला कमेंट करा. भेटूया आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.